नमस्कार. गणिताचा अभ्यास करताना 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करणं खूपच अवघड वाटतं, नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आज आपण काही अशा सोप्या युक्त्या आणि इंटरेस्टिंग नमुने बघणार आहोत, जे एकदा समजले की हे वर्ग तुमच्या कायम लक्षात राहतील. चला तर मग सुरू करूया. आजच्या आपल्या प्रवासात आपण सर्वात आधी वर्ग म्हणजे काय हे समजून घेऊ. त्यानंतर 11 ते 20 या संख्यांसाठी काही जबरदस्त ट्रिक्स शिकू. मग 21 ते 30 मध्ये लपलेला एक कमाल पॅटर्न उलगडू आणि सगळ्यात शेवटी सरावाने हे सगळं पक्कं कसं करायचं ते पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण आपला पाया अगदी पक्का करून घेऊया, म्हणजे पुढच्या सगळ्या युक्त्या एकदम सहज समजतील. स्पर्धा परीक्षा असो किंवा शाळेतला अभ्यास, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असले की खूप फायदा होतो. पण हेच काम अनेकांना खूप कंटाळवाणं आणि अवघड वाटतं. पण थांबा, आज आपण यावर एक खूपच सोपा आणि मजेशीर उपाय शोधणार आहोत. तर ही वर्गसंख्या म्हणजे नेमकं काय असतं? अहो, अगदी सोपं आहे. जेव्हा आपण कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणतो, तेव्हा जे उत्तर येतं, तो असतो त्या संख्येचा वर्ग. उदाहरणार्थ, 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 म्हणजेच 25. बस इतकंच. आता बघा, 1 ते 10 पर्यंतचे वर्ग तर आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनाच तोंडपाठ असतात. ही झाली सोपी गोष्ट. खरी गंमत आणि आव्हान तर या पुढच्या संख्यांमध्ये आहे आणि बरोबर त्यावरच आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत. चला, आता बघूया 11 ते 20 या संख्यांचे वर्ग काढण्याच्या काही झटपट युक्त्या. यानंतर तुमचं काम खूपच सोपं होणार आहे, हे नक्की. आपली पहिली युक्ती आहे त्या संख्यांसाठी ज्यांच्या एकक स्थानी म्हणजे अगदी शेवटी 5 हा अंक येतो. ही पद्धत खरंच खूप सोपी आणि एकदम भारी आहे. उदाहरण म्हणून आपण 15चा वर्ग पाहूया. हे बघा किती सोपं आहे. आधी एकक स्थानच्या 5चा वर्ग म्हणजे 25, तो तसाच्या तसा लिहून घ्या. आता राहिला दशक स्थानचा अंक 1. त्याच्या पुढचा अंक कोणता येतो? 2. मग फक्त 1 आणि 2चा गुणाकार करा. 1 गुणिले 2 झाले 2. आता हे 2 आणि आधीचे 25 फक्त एकत्र लिहा. आपलं उत्तर तयार आहे, 225. आहे की नाही कमाल? बरं, ज्यांच्या शेवटी 5 नाही त्यांचं काय? काळजी नको. आता आपण एक अशी सामान्य पद्धत पाहूया जी कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग काढण्यासाठी वापरता येईल. चला, 12चा वर्ग काढून बघूया. सर्वात आधी दशक स्थानच्या 1चा वर्ग येतो 1. मग एकक स्थानच्या 2चा वर्ग येतो 4. आता मधल्या जागेसाठी काय करायचं? तर दोन्ही अंकांचा गुणाकार करायचा, म्हणजे 1 गुणिले 2 आणि त्याची दुप्पट करायची, म्हणजे 4. आता हे तिन्ही भाग एकत्र करा. 1, मग मधला अंक 4 आणि शेवटचा अंक 4. उत्तर मिळालं 144. आता हातचा आला तर काय करायचं ते बघू. समजा 16चा वर्ग काढायचा आहे. आधी 6चा वर्ग करा, 36. यातला फक्त 6 लिहा आणि 3 हातचा बाजूला ठेवा. आता मधला भाग 1 आणि 6चा गुणाकार 6 आणि त्याची दुप्पट 12. या 12मध्ये तो हातचा 3 मिळवा. झाले 15. यातला 5 लिहा आणि 1 पुन्हा हातचा. आता शेवटची पायरी 1चा वर्ग 1 आणि त्यात हा हातचा 1 मिळवा. झाले 2. आता सर्व अंक क्रमाने लिहा. 2, 5, 6. आपलं उत्तर आहे 256. याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग काढू शकता. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात रंजक भागाकडे आलो आहोत. 21 ते 30 या संख्यांच्या वर्गामध्ये एक इतका सुंदर नमुना दडलेला आहे, जो एकदा लक्षात आला की हे वर्ग तुम्ही कधीच विसरणार नाही. खरं तर या संख्यांच्या वर्गांमध्ये एक सुंदर सिमेट्री आहे, म्हणजे एक प्रकारचा आरसाच दडलेला आहे. एकदा काही गंमत कळली की अर्धे वर्ग आपोआप लक्षात राहतील. चला बघूया हे कसं काम करतं. इथे जरा नीट बघा. 24चा वर्ग आहे 576 आणि 26चा वर्ग आहे 676. काही लक्षात आलं? दोन्ही संख्यांच्या वर्गाचे शेवटचे 2 अंक 76 अगदी सारखे आहेत. हीच तर आहे खरी गंमत. आणि हाच नमुना पुढेही दिसतो. 23चा वर्ग आहे 529 तर 27चा वर्ग आहे 729. परत एकदा बघा, शेवटचे 2 अंक 29 अगदी समान आहेत. म्हणजे जर 23चा वर्ग माहीत असेल तर 27चा वर्ग लक्षात ठेवणं एकदम सोपं होऊन जातं. आणि हाच सुंदर पॅटर्न आपल्याला 22 आणि 28 मध्येही दिसतो.
22चा वर्ग 484 आणि 28चा वर्ग 784. इथेही बघा, दोघांच्या वर्गाच्या शेवटी 84 हा अंक येतो. आणि सगळ्यात शेवटी 21चा वर्ग आहे 441, तर 29चा वर्ग आहे 841. इथेही शेवटचे 2 अंक 41 समान आहेत. याचा अर्थ काय होतो? सरळ आहे. तुम्ही फक्त 21 ते 24 पर्यंतचे वर्ग लक्षात ठेवले की 26 ते 29 पर्यंतचे वर्ग तुम्हाला आपोआपच लक्षात राहतील. चला तर, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते थोडक्यात आठवून घेऊया आणि सरावासाठी पुढे काय करायचं ते बघू. आज आपण 3 महत्वाच्या युक्त्या शिकलो. एक म्हणजे ज्यांच्या शेवटी 5 आहे त्या संख्यांसाठीची सोपी पद्धत, दुसरी कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग काढण्याची सामान्य पद्धत, आणि तिसरी म्हणजे 21 ते 30 वर्गांमधली ती सिमेट्रीची जादू. ही संपूर्ण तालिका आता समोर आहे. आता खरं काम सुरू होतं. आज आपण ज्या युक्त्या शिकलो त्या वापरून या संख्यांचे वर्ग स्वतः काढून बघा. जितकं जास्त सराव कराल तितक्या या युक्त्या अंगवळणी पडतील आणि गणितामधला आत्मविश्वास नक्कीच वाढेल. यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की गणितातील अनेक अवघड वाटणाऱ्या गोष्टींमध्ये असेच सोपे आणि सुंदर नमुने दडलेले असतात. गरज असते ती फक्त त्यांना शोधून काढण्याची. विचार करा, गणितातील अशी आणखी कोणती संकल्पना आपल्याला अशाच सोप्या पद्धतीने समजून घ्यायला आवडेल?